एकनाथ शिंदे आज अखेरकार मुंबईमध्ये आले. ते भाजपच्या सगळ्या अटी शर्ती मंजूर करणारच आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे नेते भाजपला तर काही बोलू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी आता अजितदादा पवार गटाचे जे राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांच्यावर टीका करायला सुरू केले आहे. शिंदे गटाचे गुलाबराव पाटील हे आज म्हटले आहेत की जर अजित पवार महायुतीमध्ये आले नसते तर आज शिंदे गटाचे 100 आमदार निवडून आले असते. अजित पवार आल्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आणि त्यामुळेच आता आम्हाला ऍडजस्टमेंट करायला लागत आहे, कॉम्प्रोमाइज करायला लागत आहे भाजप बरोबर. पूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमधून एकनाथ शिंदे यांचा गट बाहेर पडला त्यावेळेस ते अजित पवारांवर तुटून पडले होते की अजित पवार अर्थमंत्री होते, ते आम्हाला निधी देत नव्हते वगैरे वगैरे. आणि त्यानंतर पुन्हा अजित पवारच त्यांच्या बोकांडी येऊन बसले ज्यावेळेस भाजपने त्यांनाही महायुतीत आणलं. आणि आज भाजपचे 130 आमदार आहेत, अजित पवार यांचे 40 आहेत. 145 आकडा तर त्यांना असाच भेटतोय. त्यातून शिंदे गटाची कुठेतरी जळफाट होताना दिसत आहे.